नमस्कार. 7 स्थळ परळ लालबागमधील एखादा अंधारी कोपरा. काळ सन 1972. रात्रीचे 7 वाजले. गोणपाटाच्या पडद्याआड 2 पिवळे दिवे टांगलेले दिसत होते. बाहेर निदान 15-20 पुरुष उभे होते, अस्वस्थपणे वाट बघत. आज आपल्या नशिबात काय आहे? पैसे दुप्पट होणार की जाणार? कारण गोणपाटाच्या पडद्याआड होता एक मटक्याचा अड्डा आणि तेवढ्यात आतून बातमी सांगत एकजण बाहेर पडतो. धावत धावत कुठे जाताना तोंडाने त्याची टकळी सुरू असते. लंगडा आया लंगडा, आजचा आकडा लंगडा, लंगडा 7 लंगडा. 7 या अंकाचा समानार्थी शब्द लंगडा हा आहे. निदान मटक्याच्या भाषेत तरी. हे अगाध ज्ञान मला वयाच्या 8व्या वर्षीच मिळालं. नंतर थोडं मोठं झाल्यावर आनंद मेळ्यामध्ये सुद्धा एक पत्ता काढायचा खेळ होता. त्यातही सत्तीच्या खाली, सत्तीच्या वर किंवा सत्ती असे 3 प्रकार होते असं आठवते. थोडक्यात जुगार या प्रकारात 7 या संख्येला खूपच महत्त्व आहे एकंदरीत. पण नंतर लक्षात आलं, आठवड्याला वारही 7च की. आता 7 दिवस म्हणजे खरं तर त्याला सातवडा म्हणायला हवं, आठवडा कसं म्हणणार? संपूर्ण भारतीय संगीत ज्यावर आधारितलेलं आहे ते सुद्धा सा ते नी ही सप्तसूरच. इंद्रधनुष्यात तांबडा ते जांभळा हे रंगही 7च. मग हळूच मान उंचावत आकाशाकडे नेली. लहानपणी आजोबांबरोबर गच्चीवर जाऊन तासन तास तारे बघितलेले आठवत आहेत. त्या ताऱ्यांमध्ये सुद्धा पहिला ध्रुव तारा आणि त्या पाठोपाठ ओळखीचे झाले ते सप्तर्षी. आजही कधी गच्च ताऱ्यांनी भरलेलं आकाश बघितलं की मी त्यातून 5 सेकंदात ओळखतो ते सप्तर्षी. आणि अर्थात आपल्या हिंदू विवाह संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे सप्तपदी. अग्निभोवती घातलेल्या 7 फेऱ्या, प्रदक्षिणा. अगदी अमेरिकन व्हिसा अधिकारीसुद्धा सप्तपदीचा फोटो मागायचे लग्न झाल्याचा पुरावा म्हणून. आणि मग डोहाळे जेवण करायचं तेही 7व्या महिन्यात. मेहमूद या चित्रपट अभिनेत्याच्या नावाने एक विनोद ऐकला होता. तो रेसकोर्सवर जात असे आणि त्याचा 7 हा लकी आकडा होता. तर 7 जुलैला त्यांनी 7 नंबरच्या घोड्यावर 7,777 रुपये लावले, तेही 7 क्रमांकाच्या रेसमध्ये. रेसचा निकाल असा होता की त्याचा घोडा 7वा आला. आणि अखेरीस अर्थातच आकाश, स्वर्ग. खूप आनंद झाला. खूप काही मिळवलं की माणूस जातो 7वे आसमान पर. स्वर्गसुद्धा 7 आहेत म्हणे आणि चिरंजीवही 7. अशा या 7च्या महत्त्वामुळे मला हा लघुलेख सुचला, तोही आज म्हणजे 7/7 रोजी. आहे ना आपली 7/7. मिजो 2026 सालच्या 7व्या महिन्यातील 7वा दिवस. आजचा बोनस. सत्ते पे सत्ता असा एक 7 भावांची कहाणी असलेला एक हिंदी सिनेमा होता. मी विनंती केली माझा मित्र डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर याला यातील त्याच्या आवडीचं एखादं गाणं बोनस म्हणून गाण्यासाठी. डॉक्टर उपेंद्र गातोय त्याच्या चिरतरुण शैलीत आणि उत्साही आवाजात, दिलबर मेरे. आणि बोनस क्रमांक 2, विनंती. मी काही राहिलं असेल माझ्याकडून, अजून खूप आहे. तुम्हालाही काही आठवलं 7 या आकड्यांची गंमत तर अवश्य कळवा. नमस्कार.